श्री स्वामी समर्थ। 2 ऑक्टोबर या दिवशी सर्व पितृ अमावस्या आली आहे। सर्व पितृ अमावस्या आणि या दिवशी ग्रहण देखील आलं आहे। या दिवशी सूर्यग्रहण असल्यामुळे आपल्याला पितृ या दिवशी करता येणार आहे का नाही याच विषयीची माहिती आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे पितृदोष कमी करण्यासाठी या दिवशी आपण काय करावं, कोणता नैवेद्य या दिवशी आपण सर्वांनी बनवायचा आहे या विषयीची देखील माहिती आपण बघणार आहोत। 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 अमावस्या सुरू होणार असून 2 ऑक्टोबरच्या रात्री 2:19 ही अमावस्या असणार आहे। म्हणूनच 2 ऑक्टोबर या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाईल। या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असं देखील म्हणतात। पितृ पक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या। आता सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्यांना त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध तिथी माहिती नाही किंवा ज्यांचे श्राद्ध तिथी करायचं राहून गेलं असेल, त्याचप्रमाणे ज्यांचं श्राद्ध तिथी अमावस्येला येतं अशा सर्वांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृ हे करायचे असतात। त्याचप्रमाणे ज्यांनी त्यांच्या तिथीला त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध केलेले असेल त्यांनी देखील या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी थोडासा नैवेद्य तो करायचा आहे। कारण या दिवशी जर का आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जर का आपण नैवेद्य केला, आपल्या पितरांसाठी काही उपाय केले, तर पहा आपल्याकडनं ज्यांचं करायचं राहिलं असेल, आपल्याकडनं ज्यांचं तर्पणविधी करायचं राहिलं असेल किंवा आपल्याकडनं ज्या पूर्वजांचं श्राद्ध केलं जात नाही त्यांचं देखील श्राद्ध या दिवशी घडतं। म्हणून सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी हा एक नैवेद्य आवर्जून बनवायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण आलेलं आहे। सूर्यग्रहण असल्यावर आपण पितृ कसे करायचे, तर पहा हे जे सूर्यग्रहण आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही। हे बाहेर गावी असल्यामुळे आपल्यावर या सूर्यग्रहणाचा कोणताही प्रभाव पडणार नाही। त्यामुळे आपण या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पणविधी, पितृतर्पण, त्याचप्रमाणे पितृश्राद्ध हे करू शकतो। त्यानंतर आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी किंवा आपल्याला लागलेला प्रखर पितृदोष कमी करण्यासाठी या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांना देखील आपल्याला पाण्याने तर्पणविधी करायची आहे। त्यानंतर ज्यांचे पितृ राहिलेले आहेत त्यांनी या दिवशी पितृ घालायचे आहेत। त्यानंतर बघा ज्यांनी त्यांच्या तिथीला पितृ केलेले असतील त्यांनी देखील आणि इतरांनी देखील या दिवशी आवर्जून तुम्हाला हा नैवेद्य करायचा आहे। तुम्हाला तांदळाची खीर बनवायची आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला उडदाचा वडा बनवायचा आहे। बघा आपल्या पूर्वजांना खीर आणि उडदाचा वडा हा अतिशय प्रिय आहे। तुम्ही नुसता खीर आणि उडदाचा वडा बनवून याचा जरी नैवेद्य दाखवला तरी देखील आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। त्याचप्रमाणे तुम्ही थोडासा भात शिजवायचा आहे, त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि दही भात तुम्हाला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे। त्यानंतर या दिवशी अगारी देखील दिली जाते। आता अगारी कशी देतात, तर बघा एखाद्या लोखंडी कढईवर किंवा तव्यावर थोड्याशा गौऱ्या, सुकलेल्या गौऱ्या तुम्हाला जाळायच्या आहे। गौऱ्या नसतील तर तुम्ही थोडेसे लाकडं घेऊ शकतात, कोळसा तुम्ही घेऊ शकतात। तुम्हाला तो पेटवायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडासा भात घ्यायचा आहे, यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे आणि याची अगारी तुम्हाला या अग्नीवर टाकून द्यायची आहे। असं केल्याने देखील आपले पितृ प्रसन्न होतात आणि आपले पितृ प्रसन्न होऊन त्यांच्या पितृलोकात निघून जातात। जेव्हा आपले पितृ आपल्यावर प्रसन्न असतात त्यावेळेस आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष हा लागत नाही। त्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून हा नैवेद्य आपल्या पितरांसाठी दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 5:30-6 वाजेनंतर आपल्याला दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेच्या भिंतीलाच ठेवायचा आहे आणि ह्या दिव्याची ज्योत देखील तुम्हाला दक्षिण दिशेकडेच करायची आहे। तुमचं तोंड दक्षिण दिशेकडे येईल या पद्धतीने उभं राहायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला नमस्कार करायचा आहे, तुमच्या पूर्वजांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे।
11 वेळा तुम्हाला ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे आपले पितर प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे तुम्ही पितृस्तुती पितृस्तोत्राचं पठण तुम्ही 1 वेळा करू शकतात. आता जो दिवा तुम्ही बनवणार आहात हा दिवा शक्यतो कणकेचा बनवायचा आहे. यामध्ये जोड वाद घालायची आहे. दिवा तुम्ही एकमुखी बनवू शकतात किंवा चौमुखी बनवला तरी चालेल. जर का एकमुखी दिवा तुम्ही बनवला असेल तर तुम्हाला या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करायची आहे. दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे. एक डिश तुम्ही ठेवू शकतात किंवा झाडाचं पान तुम्ही ठेवू शकतात. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून किंवा डिशीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून तुम्हाला दिवा त्यावर ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला त्याचबरोबर थोडंसं छोट्याशा ग्लासमध्ये पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचं आहे. यानंतर जोपर्यंत हा दिवा जळत आहे तोपर्यंत हा दिवा जळू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी हा कणकेचा गोळा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात जेणेकरून किडे मुंग्या तो खाऊन जातील. पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही टाकू शकतात. आता ह्या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरू शकतात किंवा मोहरीचं तेल वापरू शकतात. आता हे तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरातलं तेल वापरलं तरी चालेल. या दिव्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ टाकू शकतात. यामुळे आपले पितर हे प्रसन्न होतात. तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी सांगितलेला नैवेद्य देखील दाखवायचा आहे. सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून आपल्या पितरांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.